श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया मँगो कोकोनट वडी. तर बघा, त्यासाठी लागणारं साहित्य. तर मी इथे 3 नारळ घेतले आहेत. 3 नारळाची चव आहे ही. तर जेवढा नारळ असतो ना तेवढंच साखर घ्यायची, म्हणजे तेवढंच घ्यायचं. इथे मँगो पल्प घेतलेला आहे मी. 4 आंब्याचा मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे बघा. आणि ते 150 ग्रॅम मावा घेतलेला आहे आणि वेलचीची पूड घेतलेली आहे. तर बघा, ज्याच्यात आपण करायचं आहे त्याच्यात ती कढई घ्यायची जाड बुडाची आणि त्याच्यामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ओल्या नारळाची चव, सर्व खवणलेलं खोबरं असतं ते सर्व घ्यायचं एका कढईमध्ये. आणि त्याच मापाने जेवढं वाडगा ओल्या नारळाची चव होती तेवढंच आपल्याला साखर घ्यायची बघा. तेवढी साखर घेते. थोडीशी कमी आहे, म्हणजे परफेक्ट आहे, कारण आता आपण पल्प पण घेणार आहोत ना मँगोचा. तर त्यामुळे आता अगदी परफेक्टच घ्यायची. तर आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया. सगळं मिक्स करून घ्यायचं बघा. मिक्स करून घेऊ सर्व मी मिक्स करून घेतले, साखर खोबरं एकत्र. आता आपण गॅसवरती करावे. मी गॅसवर ठेवले आणि गॅस चालू करून घेते. गॅस चालू करून घेतला आहे. आणि आता आपल्याला सध्या फास्टवरच ठेवायचे, कारण ते म्हणजे आत्ताच ठेवले आपण म्हणून. आणि सारखं फिरवत राहायचं बघा. आता गॅस फास्ट आहे आणि मग फिरवत राहायचं खालून वर असं सतत. साखर वितळेपर्यंत आपण सतत हे फिरवत बसायचे बघा. पूर्ण खालून वरती वरून खालती असं हळूहळू साखर वितळायला लागेल. दाखवते तुम्हाला आता. हळूहळू साखर वितळायला लागेल. सतत हलवत राहायचं. गॅस फास्ट आहे. साखर वितळायला आली का आपण मिडियम टू लोवरती करून हे करून घ्यायचं. मिडियम टू लोवर करायचं. जेव्हा वितळायला लागेल नाही साखर तेव्हा मी आता हे करून घेते. साखर वितळून घेते. आता आपली साखर म्हणजे वितळलेली आहे. आता आपण काय करायचं, हा मँगो पल्प जो आहे तो याच्यात घालून घेऊया. सर्व घालून घेते आणि सगळं असा मिक्स करून घ्यायचा. सगळा हा मिक्स करून घेते आता सगळा मिक्स करून. आता मीडियम टू लो वरती आपण हे सर्व मिश्रण म्हणजे हलवत राहायचे सतत. थोडं पातळ झालेलं आहे आणि कलर पण खूप छान आला आहे. नॅचरल कलर वगैरे टाकायची गरजच नाही आहे. आणि मँगोचा पण स्वाद मस्त आहे. तर आता पूर्ण आता हे म्हणजे तो गोळा जरा होईपर्यंत आपल्याला करायचे. हे मीडियम टू हायवरती करूया आणि मग नंतर मीडियम टू लोवर करत राहायचं. होत आलं का मीडियम टू लोवरती करून घ्यायचं. सतत हलवत राहायचं. तसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता आपण या स्टेजला काय करायचं, आपण जो मावा घेतलेला आहे मावा तो घालून घेऊया. हा 150 ग्रॅम मावा आहे, हा घालून घेते बघा मी. आता हा सॉफ्ट मावा एकदम. तर हा एकदम त्याच्यामध्ये म्हणजे मिक्स होईल तो. जर घट्ट असेल तर तुम्ही त्याला किसून घेऊ शकता, पण तो एकदम सॉफ्ट आहे. तर त्याला असं मी फिरवताच तो चांगला म्हणजे तो पण चांगला तापून निघेल, त्याच्यात चांगला गरम होईल. आपण हा सगळं असं मिक्स करून घेऊ मावा. आणि आता घट्ट असा गोळा होईपर्यंत आपल्याला सतत हे हलवत राहायचे. मीडियम टू लोवरती सतत हलवत राहायचे. तर बघा, मावा सगळा असा मिक्स करून घेतलेला आहे. आता पूर्ण याचा गोळा होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचे. मीडियम टू लो ठेवा किंवा मीडियम टू हाय ठेवलं तरी पण तुम्ही हलवत राहा सतत. आणि नंतर मीडियम टू लो करा हाय ठेवून. मग अशा प्रकारे आता गोळा झाला का दाखवते तुम्हाला. तोपर्यंत असं हलवत. मस्त आंब्याचा मस्त वास सुटला आहे. भरपूर आंबा टाकला आहे. मस्त छान आंबा वडी, मँगो कोकोनट वडी. आंबा आला का मग आंबा कशात टाकून काय करून खायचं. आता मस्तपैकी असा गोळा झाला. बघा, आता याचा गोळा व्हायला लागेल, घट्ट व्हायला लागलेला आहे. आता त्याच्या आधी आपण काय करायचं, म्हणजे स्लो गॅस करून एका पाटाला किंवा ताटाला ज्याच्यात तुम्ही वड्या करणार आहे त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा. लाटण्याला आणि वाटी असं त्याला तुपाचा हात लावून रेडी ठेवायचं. म्हणजे झालं का हे पटकन वड्या
ह्याच्यावरती म्हणजे टाकून वड्या हे करायला. पण हे झालं का मग पटकन करावं लागतं, त्यामुळे ते प्रोसेस आधी करून ठेवायची. पाटाला किंवा ताटाला तूप लावण्याची. बघा मस्त वास सुटला. याच्यात तुम्ही वेलची जरी नाही टाकली ना तरी चालेल, मँगोचाच मस्त वास येतो. तर टाकायची असेल तर टाका, नाही टाकली तरी असं पण छान लागतं, टाकली तरी छानच लागतं. आता हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे, मस्त वास सुटला आहे मँगोचा. घट्ट व्हायला लागलेला आहे असा गोळा. आता या स्टेजला आपण वेलचीची जी पूड आहे ती घालून घेऊ आणि पुन्हा गोळा होईपर्यंत आता उशिरा टाकायची वेलचीची पूड, म्हणजे कसं वास तो राहतो चांगला. अगोदर टाकला का तो एवढा नाही राहत. बघा आता गोळा झालेलाच आहे, म्हणजे बघा कढई सोडायला लागलेली आहे. कढईला सोडायला लागला आहे गोळा. बघा गोळा असा फिरायला लागला का झाला आहे. बघा दाखवते तुम्हाला. हे बघा असा गोळा असा फिरायला पाहिजे. हे बघा असा कढई सोडायला लागले का समजायचं झालेलं आहे. आता असा गोळा झाला पाहिजे. बघा असा गोळा फिरायला लागला आहे. असं या स्टेजला आलं का झालं. असं घट्ट असा गोळा झाला पाहिजे आणि तो कढई सोडली पाहिजे. कढईशी सोडते. असा घट्ट असा गोळा म्हणजे करून घ्यायचा. असा कढईमध्ये असा गोळा फिरायला लागला ना असा ते झालं. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे असं करत राहायचं पूर्ण असा गोळा फिरेपर्यंत. बघा मस्त असा घट्ट गोळा झाला आहे बघा, आणि कढई सोडायला लागलेली. असा गोळा झाला ना, हे बघा कढईला सोडायला लागले आणि गोळा असा फिरतो. बघा असं झाला गोळा का झालं मिश्रण. बघा असं कढईला पूर्ण सोडून असा गोळा फिरतो आहे बघा. म्हणजे आता आपलं झालेलं आहे बरोबर परफेक्ट. आता आपण गॅस घालवायचा आहे आणि पटकन पाटावरती किंवा ताटावरती घालून घ्यायचे आहे. तर आता मी गॅस बंद करते. पटकन हे पाट घेतलेलं आहे, म्हणजे पाटासारखं, आणि त्याला तूप लावून घेतलं आहे, तुपाचा हात. आता आपण पटकन घालून घेऊया. तर हे बघा हे मिश्रण आता मी हे याच्यावरती असं घालून घेते. सर्व असं घालून घेते. सर्व असं काढून घेतलं आहे कढईतलं. आता आपण काय करायचं, हे असं पसरून घ्यायचं आधी कालथ्यानेच. असं चाकूच्या वगैरे चमच्याच्या साहाय्याने असं कालथ्याचं काढून घ्यायचं आणि मग असं प्लेन करून घ्यायचं. ते वाटीला असं तूप लावून घेतलं आहे, तूप, आणि ते असं पसरून घ्यायचं वाटीने. आपण लाटण्याला सुद्धा तूप लावून घ्यायचं आणि असं लाटण्याच्या साहाय्याने असं पसरून घ्यायचं. हे असं मी असं पसरून घेते. बघा लाटण्याने मी असं पसरून घेतलं आहे, व्यवस्थित पसरून घ्यायचं. आणि आता आपल्याला काय करायचं, पटकन याचे ना आकार म्हणजे तुकडे करायचे आहेत. तुम्हाला चौकोन करायचे आहेत, तुम्हाला त्रिकोणी करायचे आहेत, काजू कतलीसारखे, तसे कसे करायचे तसे तुम्ही करू शकता. आता पटकन हे असे करून घ्यायचे. आपल्याला जसे आकार पाहिजे तसे करायचे. छोटे मोठे कसे वडे पाडायचे आहेत तशा पाडायच्या. तर बघा आता मी हे अशा वड्या म्हणजे अशा पाडून घेते. तर बघा अशा पद्धतीने आता पटापट वड्या म्हणजे आपण आखून घ्यायच्यात. नाही तर मग एकदा कडक झालं का ते मग काय होणार नाही. तुम्हाला चौकोनी करायचे चौकोनी करा, कसे आकार करायचे तसे करू शकता. तर हे बघा मी आता अशा त्रिकोणी म्हणजे अशी काजू कतली कशी असते तशा टाईप हे करते. आता बघा घट्ट व्हायला लागलेल्या आहेत त्या. तुम्हाला कशा मोठ्या हव्या आहेत, लहान मोठ्या बारीक कशा हव्यात तशा आकारामध्ये तुम्ही करू शकता. तुम्ही या सर्व अशा करून घेते. बघा
अशा पद्धतीने मी सर्व वड्या करून घेतलेल्या आहेत बघा. आता आपण ॲटोमॅटिक ते आता सेट व्हायला लागतील बघा. आता त्या अशा थोड्याशा हे झाल्या ना का आपोआप निघतील, त्या सेट झाल्या का. हे बघा अशा मस्त असा घट्ट होत चालल्या. जशा सुकतील तशा त्या निघतील. त्या आपण थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आणि मग सुकल्या का एक एक काढून घ्यायच्या. मस्त वड्या झालेल्या आहेत छान. तर तुम्ही नक्की अशा ट्राय करा. सीझनमध्ये नक्की अशा झाल्याच पाहिजेत वड्या. बघा किती छान झाल्यात आपल्या वड्या. मस्त आकार पण छान आलेले आहेत. मस्त असे खायला पण छान लागतात. तर तुम्ही नक्की असे ट्राय करा. आता हे सुकल्या का मग मी काढून दाखवते. आता वड्या सेट व्हायला लागल्यात म्हणजे. तर आपण आता काढून घेऊया. हे बघा आता सुटतात, आपोआप सुटतात त्या. हे बघा नुसतं तुम्ही असं चाकू जरी असं टच केलं तरी आपोआप सुटतात त्या. मस्त निघतात. हे बघा सगळ्या काढून घ्यायच्या. मग जशा सुटतात तशा अशा काढून घ्यायच्या. बघा असं फिरून वगैरे काढून घ्यायच्या. हे बघा मस्त झाल्या तशा घट्ट, म्हणजे हे पण नाही झाल्या अशा नरम नाही काय नाही, अशा छान झालेल्या आहेत बघा. अशा बघा अशा खडखडीत झालेल्या आहेत मस्त. बघा काहीच मेहनत नाही लागत वड्या काढायला. अगदी मस्त अशा वड्या झालेल्या आहेत बघा. हे बघा किती मस्त झालेले आहेत. तुम्ही अशा प्रकारे आता सर्व अशा काढून घेते बघा. अशा वड्या मस्त अशा पाहुण्यांना तुम्ही दिल्या ना, पाहुणे खुश. मस्त अशा करून ठेवल्या. आपल्या लहान मुलांना वगैरे खायला लागतं, मुलांना काय मोठ्या माणसांना पण खायला लागतं. अशा करून ठेवल्या का मस्त पाहुणे आले का पाहुण्यांना पण द्यायला मस्त. तर तुम्ही नक्की अशा ट्राय करा. आता मी सर्व अशा काढून घेते सर्व. हे बघा झटकन निघते अशी मस्त खडखडीत आणि मस्त टेस्टला झालेली, एक नंबर झालेली आहे टेस्टला, एकदम मस्त झालेली. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा मस्त आंब्याच्या वड्या मस्त झालेल्या आहेत. मँगो नारळवडी, तुम्ही बर्फी बनवू शकता, मँगो कतली बनवू शकता, किती छान. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप मस्त अशा झालेल्या आहेत. हे बघा अशा सगळ्या आता मी वड्या काढून घेते. हे बघा अशा मस्त छान वड्या झालेल्या आहेत बघा. तर तुम्ही नक्की ट्राय करा. अशा मस्त छान वड्या झालेल्या आहेत. मस्त रसरशीत आणि एकदम सुंदर आहे बघा. किती छान मस्त अशा खडखडीत रसरशीत अशा सुंदर मस्त मँगो वडी झालेली आहे. एक नंबर झालेली. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त झालेली, एक नंबर झालेली मँगो वडी तयार झालेली. मस्त रसरशीत छान अशी खुटखुटीत ठुसठुशीत अशी, कडक नाही नरम नाही, अशी एक नंबर झालेली. तर तुम्ही नक्की ट्राय करा. मस्त हे बघा त्याचं टेक्स्चर पण बघा किती छान आहे. तर मस्त तुम्ही नक्की ट्राय करा. बघा मी तुम्हाला एक तोडून दाखवते मस्तपैकी. वाव मस्त कडक नाही नरम नाही, असं मस्त अशी डब्यात पण भरून ठेवता येईल अशी मस्त. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आंबावडी मँगो वडी छान. बर्फी काही बोलू शकता, मँगो कतली बोलू शकता. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खाण्यासाठी तयार आहे मँगो कोकोनट वडी किंवा आंबावडी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. एक नंबर झाले मस्त, खूप छान झालं आहे बघा. खुटखुटीत खुसखुशीत ठुसठुशीत छान झालेले आहेत मस्त. सगळ्या वड्या पण मस्त व्यवस्थित निघाल्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा. प्रमाण पण व्यवस्थित होतं. जेवढं आपल्या नारळाची चव असते जेवढी वाडग्यामध्ये भरते तेवढीच साखर घ्यायची. परफेक्ट होतात वड्या. साखर कमी नाही घ्यायची, म्हणजे तेवढी तरी पाहिजे. तर छान होतात. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.